खूप भूक लागली, मला खूप भूक लागले, भूक लागले, मला खायला द्या ना. अरे तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात. सत्ता, पद, अधिकार हे लोकांनी तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचं फळ असतं. त्या विश्वासाचं तुम्ही रक्षण करायला हवं होतं. त्यांना जपायला हवं होतंस. त्यांच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्यास. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं होतं. पण तू काय केलंस? ज्यांच्या आधारावर तू उभा आहेस त्यांना सुछळलंस. त्यांच्याच अश्रूंवर तू तुझा अहंकार पोसलास. त्यांच्या भुकेची थट्टा केलीस, त्यांच्या तहानेची थट्टा केलीस. एक गोष्ट लक्षात ठेव, सत्ता कधीच माणसाला मोठं बनवत नाही, त्याच्यातली माणुसकी त्याला मोठं बनवते. ज्याच्याकडे अधिकार असतो त्याच्याकडे जबाबदारी तितकीच मोठी असते. अधिकार जर करुणेशिवाय वापरला तर तो न्याय नाही, अत्याचार ठरतो. जा आता भोग. जे पेराल ते चुकवत. कर्माचा हिशोब कधीच चुकत नाही. चल जा. खूप भूक लागले, मला ताल लागले, खूप भूक लागले, ताल लागले. सुधा, हरीश, तुम्ही जे काम केलं ते साधं नव्हतं. तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना एका झेंड्याखाली एकत्र केलं, त्यांच्यातला भेद मिटवला. तुम्ही लोकांना एकत्र उभं केलं, हेच सर्वात मोठं कार्य आहे. कारण संकटाच्या काळात एकतेची शक्ती मोठी असते. तुम्ही लोकांना हेच समजावलं की अन्यायाविरुद्ध उभं राहणं म्हणजे बंड नव्हे, तर ते धर्माचं रक्षण आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतेतून शक्ती जन्माला येते आणि त्या शक्तीतून परिवर्तन. आज तुम्ही लोकांना जागं केलं, त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली, त्यांच्या मनात आशेचा दीप पेटवला. हे खूप मोठं काम केलं तुम्ही. आणि आम्हालाही हेच अपेक्षित होतं. भक्ती म्हणजे फक्त हात जोडणं नाही, तर भक्ती म्हणजे अन्यायाच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत. आणि आज तुम्ही त्या भक्तीची खरी परीक्षा उत्तीर्ण झाला आहात. श्री स्वामी समर्थ. स्वामी, सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी? काय आहे आनंदाची बातमी? सांगा लवकर. सरकारने गावकऱ्यांचा शेतसारा माफ केलाय. ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही पाणी मिळेनासं झालं, तेव्हा त्यांना शहाणपण सुचलं. पण स्वामी देवा, तुम्ही कुठे होतात आणि येत का नव्हतात? नीट ऐका, आम्ही कायम या पृथ्वी तलावर तुमच्या समोर प्रत्यक्ष उभे राहणार नाही. आज आसमानी संकट आलं, भविष्यात अशी अनेक संकट येणार. रणजित सारखे दानव उभे राहणार. त्यावेळी तुम्हाला स्वतःला लढावं लागेल. आमचं नाव, उपदेश, कृपा तुमच्या बरोबर आहेच. पण आम्ही प्रत्यक्ष नसू त्यावेळेस तुम्हाला स्वतःसाठी उभं राहता यायला हवं. तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा. कर्म नीट ठेवा, संकटाशी लढत राहा. गुरु म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. धैर्य सोडू नका, एकता सोडू नका. हरीश, सत्याचा मार्ग सोडू नकोस. कायम नामस्मरण करत राहा.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कविराज, अहो घाला घाव आता त्याच्यावर. काय बरोबर ना? हा म्हणजे बरोबर तुम्ही, पण तुम्हाला पण पटलं बघा. घाला घाला. तसंही त्या झाडाचा काही उपयोग नाही आता. हा घाला. थांबा. ती कुऱ्हाड खाली ठेव. स्वामी, अहो हे झाड उगाच जागा अडवू नये. नाही, पूर्णपणे वटलंय ते आता. ह्याचा काही उपयोग नाही. या झाडाला ना पालवी येणार, ना पानं येणार, ना फुलं येणार. आता हे झाड पुन्हा वाढणार नाही. कोण म्हणतं वाढणार? या झाडाने जगण्याची जिद्द अजून सोडलेली नाहीये. ते तग धरून उभं आहे. नाही स्वामी, मला नाही वाटत ते तग धरेल. पूर्णपणे वटलंय आता ते. कपिले, तू नीट निरीक्षण केलं नाहीस. नेहमीप्रमाणे वरवर बघून निर्णय घेतलास. वरवर दिसतं ते सत्य नसतं. आतमध्ये लपलेलं जीवन हेच खरं सत्य असतं. घाईत घेतलेला निर्णय कधीतरी कोणावर तरी अन्याय करणारा ठरतो. झाडाला पालवी फुटली. झाडाला पालवी फुटली. हीच या झाडाची आशा आहे. या छोट्या अंकुरातूनच या झाडाच्या नव्या आयुष्याची सुरुवात होणार आहे. कायम लक्षात ठेवा, आयुष्य कधीच संपत नसतं. फक्त संधीची वाट बघत असतं. आयुष्य कुठल्याही क्षणी नव्याने सुरू होऊ शकतं. फक्त आपण संधी दिली पाहिजे. जो नियम झाडांना तोच माणसांनाही लागू होतो.
स्वामी कोणाबद्दल बोलतायत? अहो कुणा भक्ताला उद्देशून बोलत असतील. काही दिवसात कळेल आपल्याला. श्री स्वामी समर्थ. 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 कुठे गेले ते दिवस? लवकर या, लवकर. सुभेदार आलेत, सुभेदार. अभिनंदन सुभेदार, तुम्ही आज सुभेदार झालात. खरंच घराचं ना भाग्यच उजळलं. यात माझं काही नाही, सगळी स्वामींची कृपा. देवाची आणि स्वामींची कृपा आहे हो तुझ्यावर. आज मला तुझा खूप अभिमान वाटतोय. हे घ्या, आधी तोंड गोड करा. तुम्ही सुभेदार झालात ना, ह्या आनंदात मी अख्ख्या गावभर लाडू वाटणार. सगळ्यांना ओरडून सांगणार आहेत आमचे हे सुभेदार झालेत. होय होय, आधी देवाला नमस्कार कर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गोमती, मामनजी आले का? हो आले की, पण आता नुसतं मामांजी नाही, ह सुभेदार मामांजी म्हणायचं. स्वामी, मामनजींवर ही अशीच कृपा ठेवा. आजी, सुभेदार बनणं म्हणजे केवढा मोठा बहुमान आहे. आणि स्वामी, तुमच्या कृपेमुळेच त्यांना हा मान मिळाला. लाडू सुनबाई अख्ख्या गावाचं तोंड गोड करणार आहे. तू हे तोंड गोड कर. तुम्ही हा लाडू माझ्यासाठी का आणलात? मामनजींना कळलं तर? तुम्हाला माहितीये ना आजी, मला गोड दोड खाण्यास मनाई आहे. मी विधवा आहे.
गेली 6 वर्ष मी गोड खाल्लेलं नाही. आणि आता गोडाची चव कशी असते तेही मी विसरले. नकोच ते. आता खाल्लं तर पुन्हा गोड खाण्यास मन असूसणार. आणि नंतर कधी मिळेल माहित नाही. त्यापेक्षा नकोच. इतकी वर्ष काढलीस ते काढलीस, पण आता मला ते बघवत नाहीये. खाऊन घे. आणि कधी गोड खावंसं वाटलं ना तर मला सांग, मी करेन हो व्यवस्था. नको. माझ्यासाठी तुम्ही मामनजींच्या विरोधात जाऊ नकात. त्यांना ह्या गोष्टी मान्य नाहीत. तुम्ही त्यांच्या आई असून त्यांनी तुम्हाला ही अशी सूट नाही दिली. मग मी तर फक्त सून आहे. इतकी वर्ष मी भोगलं ते भोगलं, पण तू आता ते भोगायचं नाहीस. अहो कविराज, पटापट करा. गया ते आले की त्यांना स्वामींसाठी तांबूल करायचं आहे. वेळ नका घालव. सुंदरा मावशी, झाला का तुमचा हार करून? तिला ताई, अहो किती दमता, किती काम करता. जरा बसा शांत. प्रत्येकाच्या आयुष्यात नशिबाचा खेळ चालू असतो. कधी आनंद जिंकतो तर कधी दुःख, पण खेळ चालूच राहतो. आज आम्हालाही एक खेळ खेळायचा आहे. खेळ? सुंदरा मावशी, या बाहुल्या कशासाठी आहेत?